नमस्कार. मी श्रीनिवास फडणीस. मंथन वाहिनीमध्ये आपलं स्वागत. आज भारतरत्न या पुरस्काराविषयी आपण चर्चा करणार आहोत. भारतरत्न भारतातील कर्तृत्व रत्नांचा सर्वोच्च सन्मान आहे. भारत हा जगातील प्राचीन आणि वैभवशाली संस्कृती लाभलेला देश. उत्तरेतील हिमालयाच्या शिखरापासून ते दक्षिणेत कन्याकुमारीपर्यंत, तसेच पूर्वेकडील प्रदेशापासून ते पश्चिमेकडे पसरलेल्या या विशाल देशात संस्कृती, संरचना आणि संस्कार यांच्या विविधतेचे अद्भुत दर्शन घडते. असा हा आपला भारत देश. भाषा, धर्म, जाती, परंपरा, वेशभूषा, तसेच खाद्य, संस्कृती, कला आणि जीवनशैली यांचा सुंदर मिलाप भारताच्या सांस्कृतिक समृद्धीची साक्ष देतो. या विविधते इतकाच भारताचा इतिहासही कर्तृत्वान व्यक्तींच्या कर्तृत्वाने उजळून निघालेला आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देणारे महान नेते असतील, सामाजिक क्षमतेचा पाया रचणारे समाजसुधारक असतील, तसेच विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन क्षितिज गाठणारे शास्त्रज्ञ असतील, शिक्षणाचा दीप तळागाळापर्यंत पोहोचणारे शिक्षणतज्ज्ञ, तसेच साहित्य, कला, क्रीडा, उद्योग आणि समाजसेवा या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनी भारताचे नाव हे जगभरात पसरले आहे, गौरवलेले आहे, उंचावलेले आहे. आणि त्यांचा सन्मान हा भारतरत्न पुरस्काराने केला जातो. दिशा दिली समाजाला, एक त्यांनी प्रेरणा दिली. भारताची ओळख जागतिक स्तरावर अधिक या लोकांनी भक्कम केली आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे आणि त्यांनी केलेल्या देदीप्यमान कामगिरीमुळे भारताच्या प्रगतीचा मार्ग अधिकच प्रकाशमान झाला आहे. जशी रत्न हे मूल्यवान असतात, दुर्मिळ असतात, अनमोल असतात, त्याचप्रमाणे देशासाठी असामान्य आणि अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती या देशाची खरी संपत्ती असते. त्यांची ओळख हा चेहऱ्यामुळे होत नाही, तर त्यांच्या कार्यामुळे होत असते. त्यांच्या कार्यामुळे समाज समृद्ध होतो, देशाची प्रतिष्ठा वाढते आणि भावी पिढ्यांना प्रेरणेचे स्रोत मिळतात. याच विचारातून भारत सरकारने देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न हा पुरस्कार देण्याची सुरुवात केली. त्याखालोखाल देशासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तींना अनेक पुरस्कार भारत सरकार प्रदान करतं. यामध्ये पद्मविभूषण असेल, पद्मभूषण असेल आणि पद्मश्री असेल, हे सन्मानाचे पुरस्कार देण्याची सुरुवात करण्यात आली. ही सुरुवात 1954 सालापासून करण्यात आली. हा पुरस्कार केवळ एखाद्या व्यक्तींच्या यशाचा गौरव नसून त्या व्यक्तीने राष्ट्र निर्मितीसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाचा हा सन्मान असतो. देशासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या आणि आपल्या कर्तृत्वाने भारताचा गौरव वाढवणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. या व्यक्तींना दिला जाणारा हा सन्मान म्हणजेच संपूर्ण राष्ट्राकडून त्यांच्याविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. भारतरत्न हा पुरस्कार प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. आजपर्यंत ज्यांना हा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे तेच खरे आपले प्रेरणास्रोत आहेत. आणि अशा व्यक्तींनाच हा पुरस्कार दिला जातो की जो व्यक्ती स्वतःपेक्षा राष्ट्रासाठी, देशासाठी झगडत असतो, कार्य करत असतो आणि त्याच्या पुरस्कारामुळं जे नवीन येणारी पिढी आहे
जे युवक आहेत त्यांचं कार्य वाचून, त्यांचं कार्य समजून तशा प्रकारचं कार्य किंवा त्यापेक्षाही जास्त कार्य या युवकाकडून अपेक्षित आहे. भारतरत्न हा पुरस्कार हा साधा पुरस्कार नाही. केवळ हा पुरस्कार देशाने केलेला हा तुमचा एक सत्कार आहे, एक अभिमान आहे. आणि आजपर्यंत बऱ्याच जणांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. त्यांनी केलेलं कार्य हे त्यांनी देशासाठी समर्पित केलेलं आहे. तर ही आजची माहिती आपल्याला कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपलं मत कमेंटमध्ये जरूर सांगा. राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक विषयावर चर्चा ऐकण्यासाठी मंथन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.